आणि ते कसं लढायचं, ते कसं लढायचं ते आज सगळी दुनिया त्यांच्या फेसबुक लाईव्ह वरून बघतीयच का ते कसे बिना पैशाचे लढतात. त्यांना जे कोणी रस्त्यात भेटलं त्यांना 2 रुपयाची मदत केली, ते 2 रुपये, चहा पाजला ते चहा पितात, असे करून ते इलेक्शन लढायचे ते तयारीमध्ये खासदारकीचं इलेक्शन लढतात नाशिकमधून. आणि आतापर्यंत आपल्या नाशिकमध्ये खूप खासदार झाले, त्यांच्यासारखा एकही खासदार आत्तापर्यंत माझ्या मतेने झाला नाही. आणि सामान्य घरातला माणूस आहे आणि असा खासदार आपल्याला कधी भेटणार नाही. म्हणून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर नाशिकचं काम आणि गोरगरिबाचं काम इतकं व्यवस्थित होईल का आपल्याला इतर कुठल्याही याची गरज पडणार नाही. अर्ध्या रात्रीला त्यांना सकाळी 4 वाजेपासून तर रात्रीच्या 12-1-2 वाजेपर्यंत ते लोकांच्या फोन उचलतात, ना कुठलं पद असताना ना कुठले पार्टी हे असताना, आणि ते 2 वाजेपर्यंत रात्री काम करतात. खाली 2 तास झोपतात. 2 तास झोपल्यानंतर आणि सकाळी 4 पासून ते परत कामाला चालू होतात. तर आज त्यांच्या कामासाठी मी बी एकदम म्हणजे आता माझी रिटायरमेंटचे टाईम आहे, मी एकदम गरीब घरातला माणूस आहे आणि माझ्याकडून त्यांना अशी माझी इच्छा आहे का फुले फुलाची पाकळी त्यांना, मला आता सध्या शरीर थोडं साथ देत नाही म्हणून त्यांच्याबरोबर फिरत नाही आहे, पण आता फुले फुलाची पाकळी मी त्यांना द्यायला माझी इच्छा आहे म्हणून मी आज त्यांना देतो. वंदे मातरम सर. मला हे सांगायचंय, राजकारण गेलं चुलीत. मला ना माणसांची खाण सापडते सर. लोकांना कोळशाच्या खाणी सापडतात, लोकांना दगडाच्या खाणी सापडतात, लोकांना लोखंडाच्या खाणी सापडतात, सोन्याच्या खाणी सापडतात. मला माणसांच्या खाणी सापडतात. हे म्हणता मी गरीब आहे वगैरे, खोटारडा माणूस आहे, काही गरीब नाही. ही माणसं गरीब असूच शकत नाही. जी माणसं स्वतः हलाखीत राहत आहेत, मिसेस आजारी आहे, मुलीच्या मुलीला सांभाळणारा हा रिटायर्ड माणूस मला 5 रुपये देव नाही तर 5,000 देव नाही तर 5 लाख देव देण्याच्या वृत्तीमुळे हा माणूस श्रीमंत आहे. आणि हा कुठल्या आध्यात्मिक चळवळीला पैसे देत नाहीये सर. हा माणूस मला राजकारणासाठी पैसे देतोय. संविधान 100% या देशात लागू राहिलं पाहिजे. लोकशाही राष्ट्र म्हणून भारत त्याचं नाव दुमदुमलं पाहिजे. भारतातल्या प्रत्येक माणसाला जे मालक बनवलेलं आहे त्याचा मालकी थाट कुठंच कमी झाला नाही पाहिजे. तो मालकी थाटातच जगला वागला पाहिजे. याच्यासाठी ते मला मदत करताय, त्याचा मला खूप आनंद आहे. तुम्हाला आम्ही सांगतो, हे पैसे किती आणि काय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण प्रत्येक क्षणाक्षणाला आलेला प्रत्येक प्रश्न आपोआप समाजाच्या मदतीमुळे आहे ना असा विरघळून जातोय, मेल्ट होऊन जातोय. आज आम्ही घोटीला गेलो, इगतपुरीला गेलो, काहीच बेस नाहीये तिथं आपला, पण 8-8, 10-10 लोक येत आहे, जीव लावताय, गळ्यात पडताय, मिठ्या मारताय, काय सांगतायत. खूप धमाल येते. आणि जेवढ्यांना आपण मदत केलेली आहे ते मदत केलेली माणसं सुद्धा आमच्या लक्षात राहत नाहीये. काल एकाला 1 लाख रुपयाची मदत झाल्याचं तो सांगत होता. आता मला तो किस्साही आठवेना. कुठं आला रे? 1 लाख रुपयाची मदत झाली म्हणलं सर. मग मी त्याला म्हणलं तू तुला काय मदत झाली? मला ते सगळं सांग म्हणलं. मला काय आठवत नाही. नेकी कर दर्या में डाल, हे नुसतं म्हणायला नाहीये, आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवतोय आणि रोजच्या जगण्या वागण्यामध्ये ते दिसतंय. सगळ्यांना, माझ्या सवंगड्यांना सुद्धा दिसतंय. लोक स्वतः जवळ येत आहेत. परवा एका विविध गावच्या सिग्नलवर सांगितलं सर मला 5 लाख रुपये तुमच्यामुळे मिळाले. असे एक किस्से चालतात. काल अकोल्याच्या एका बाईचे 5,65,000 रुपये वाचले. काका किती वेळात वाचले राजा भाऊ? 1 तास लढलो आम्ही, फक्त 1 तास लढलो. इन द सेन्स त्याच्याकडे ते आम्हाला ज्याला भेटायचं होतं त्याच्याकडे माणसं जास्त होते, त्याच्या मिटिंगा चालू होत्या म्हणून आम्ही पण शांततेनं घेत होतो. कारण आहे ना काय होतं, भावनांचा कडेलोट होतो आणि काहीतरी गुन्हे दाखल व्हायची शक्यता होऊन जाते, तोडफोड व्हायची, म्हणून आम्ही थोडंसं पेशन्स घेतो. 5,65,000 रुपये वाचले 1-1.5 तासामध्ये. तर कशाची करामत होईल?
आणि आता काय घटना घडली, त्याने का 2:45 वाजता गेलो होतो आपण, डोंगरावरनं बाया आल्या खाली, 22 घरं आहे डोंगरावर, 22. गावाचं नाव आहे आंबेवाडी, तालुका इगतपुरी. 40 वर्ष म्हणजे पाणीच नाही बॉक्स. 40 वर्षापासून त्यांच्या जमिनी धरणात गेलेल्या आहे आणि त्यांना पुनर्वसन करून जंगलातला पट्टा देण्यात आलेला आहे, पण त्यांना पाणी दिलं नाही प्यायला 40 वर्षात, कुठल्याच सरकारनं दिलं नाही. मग त्यांची सोय स्वदेश फाउंडेशन नावाच्या एका NGOने केली. फक्त त्यांना खंदायची होती, चारी त्याच्या खाली घालायची ती 3ची पाईपलाईन. ती पाईपलाईन जाणार होती डोंगरावर, त्यांनी खाली विहीर खंदून दिली, विहीर लावून दिली मोटर, आता बटन दाबलं का पाणी जाणार होतं वरती. पण फॉरेस्टवाल्यांनी त्यांना आडून पाहिलं. राजा भाऊला 50 फोन केले त्या गावातल्या लोकांनी की भावे सरांना इथं पाठवा, पण मी होतो ठाण्याला. राजा भाऊ लगातार माझा पाठपुरावा करीत होता, सारखा फोन करीत होता मला, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले. आणि आमची गाडी पुढं 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 चालली होती. 2:45 वाजले आम्हाला त्यांच्या घरी जायला, त्या गावात जायला, पहाटे 2:45. तेव्हा ते डोंगरावरनं माणसं खाली आले आणि मी तिथं जे काही माझं लाईव्ह चालू केलं तुम्हाला सांगतो. तर आज ज्या संस्थेनं त्यांना 35 लाख रुपये दिले होते या पाणी पुरवठा योजनेचे, ते स्वराज फाउंडेशनचे जनरल मॅनेजर आलेले होते. कुठं? मी त्या घोटीच्या उकिरड्यावर गेलेलो होतो आज. घोटीचा तो डेपो आहे ना, त्या डेपोवर त्या माणसाने पाहिलं, त्याला खूप आनंद झाला. म्हणे सर तुमच्यामुळं म्हणे आमच्या संस्थेला या लोकांना पाणी पाजता आलं. म्हणे जे काम अडून राहिलं होतं, सरकारी लोक खूप आडेल तट्टूपणा करतात, पण तुम्ही ज्या पद्धतीने 2:30-2:45 त्यांच्याकडे पोहोचते ना, तर घटनेचं गांभीर्य समोरच्यांच्या लक्षात आलं आणि 2 दिवसात आमची पाण्याची योजना यशस्वीपणे मार्गी लागली आणि प्रत्येक घरात पाणी गेलं. काय म्हणून आनंद झाला असेल काका. पाणी मिळालं कोणाला? तिसऱ्याला. पाणी कोणी दिलं? दुसऱ्यानी. आनंद कोणाला? या चौथ्याला. कशापायी? कारण आम्ही गुंडागर्दी करत नाही, आमच्याकडे मसल पॉवर नाही, आमच्याकडे मनी पॉवर नाही, आमच्याकडे मॅन पॉवर नाही, आमच्याकडे पॉवर आहे कसली? सत्याची, सच्चाईची आणि संविधानाची ताकद आहे आमच्याकडं, आणि त्या आधारावर काम करतो. कधी आपण गुन्हा दाखल होऊ देतो नाही, आपण कधी पोलिसी बळाचा वापर होईल असं वागतो नाही, कधीच नाही, कायदा तोडतच नाही. तरी तुम्हाला सांगतो यश मिळतं आणि तिथून आनंदाने निघालो आम्ही. आणि आता तुमच्याकडे आलो तर आता काकाजी काय मदत करतायत ते आम्ही सविनय स्वीकारतो. आणि काका, एक एक पैसा या देशातल्या नागरिकाच्या सुखासाठी वापरला जाईल ही तुम्हाला खात्री, म्हणूनच तुम्ही देत आहात. आम्ही तो स्वीकारणार आहे आणि त्याच्यातनं आम्ही समस्त भारतीय बांधवाचं उत्थान कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करत राहणार. थँक्यू सो मच. वंदे मातरम. किती काका आहे? 5,000 रुपये दिनकर काकांनी दिलेले. 5,000 रुपये. मालक मालक अरे मालक मालक काम चुकार भ्रष्टाचारी मालक मालक जनताच मालक म्हणतो ना, ही ती जनता आहे. त्या जनतेनंच आम्हाला खूप सक्षम केलेलं आहे. काही फरक पडत नाही, मॅन पॉवर नसू दे, मसल पॉवर नसू दे, मनी पॉवर नसू दे, माणसं, पहाडा एवढी माणसं माझ्या जवळ आहेत आणि ती माणसंच आम्ही कमवलेली आहे. आणि निर्भय आणि निडर माणसं आहे. हा म्हातारा माणूस आहे ना, कोणालाच मोजत नाही हा माणूस आणि कधीच मोजत नाही. आमची लढाई ज्या वेळेला अर्धवट राहते ना, तर RTIचं काम हा माणूस बसल्या बसल्या करतो. आता कोणची लढाई लढताय तुम्ही? RTOची लढाई आम्ही पेटला लढलो. दुःख या माणसाला झालं आणि RTOला सगळ्या RTI सगळ्या लावल्या. RTI लावताना RTOनी त्यांना येड्यात काढलं, पण काही नाही. नाही तक्रार केली ना मी त्यांच्यावर. केली ना? खूप मोठी तक्रार. माणूस जिद्दीचा. आम्ही सोडलेली लढाई सोडलेली नाही, त्यांनी पुढे नेलेली लढाई येते. पेठचा RTO लोक समजून घ्या बर का. पेठला तुम्ही जे सगळ्या गाड्यांची जी लूट करताय ना, तुम्हाला सांगतो हा स्वातंत्र्य सैनिक तुम्हाला आहे ना इतका जेरबंद करील. 2-4 RTOच्या नोकऱ्या आम्ही गिळून जाणार आहे तुम्हाला सांगतो. त्यांना जेल होईल अशीच तक्रार करेल. असेच अर्ज दिलेले वरपर्यंत अर्ज गेले खंडपीठापर्यंत. RTO आहे ना, RTO तुम्हाला आम्ही जेलात टाकणार, जेलात. आणि तुम्ही साल्यांनो आफ्रिकेतले किंवा अमेरिकेतले किंवा युरोपातले किंवा अरबस्थानातले किंवा रशियातले नाहीये तुम्ही लोक. तुम्ही आमचे भारतीय नागरिक आहात आणि भारतीय बांधव आहात. काळे इंग्रज ठरताय तुम्ही लोक.
आम्ही तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवणार. तुमचे बायका पोरं उद्ध्वस्त होऊ नये म्हणून खरं तर आम्ही खूप चांगलं काम करण्याची इच्छा ठेवतो. आधी तुम्हाला सावध करतो, पण तरी तुम्हाला खूप माज आलेला आहे. ज्यांना कोणाला तिथं पैसा खोऱ्यानं ओढायची इच्छा आहे ना, त्यांनीच तिथं जावं आणि त्यांचंच वाटोळं आम्ही परफेक्टपणे करून टाकू. तर तुम्ही काळे इंग्रज आहात आणि तुम्ही खऱ्या अर्थानं देशद्रोही आहात. भारतीय असूनच भारतीय माणसांचं नरडं आवळून आवळून त्याचे रक्ताचे घोट पितात. आणि म्हणून ही सच्चाईची लढाई लोकसभेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आम्ही जिंकणार आणि लोकसभेत जाऊन आवाज बुलंद करणार. काका आम्हाला आशीर्वाद द्या. आणि करणार आम्ही सगळं छान छान करणार. सर तुम्ही अजून आवाहन करणार का की लोकांनी पैसे द्यावे वगैरे असं काही? द्या, सगळ्यांनी द्या बाबांनो, पण मी काही तोंडाने मागणार नाही. आजपर्यंतच माझ्या पक्षाचं सौंदर्य राहिलंय. आज पक्ष झालाय आमचा 260 दिवसाचा, पण 260 दिवसात इथं उपस्थित असलेल्या या काही माणसाला मी बोलवलेलं नाहीये की आपल्या पक्षात या म्हणून. हे सगळे स्वतःहून आलेले पैसे, सगळे स्वतःहून आलेले आजपर्यंतचे. आत्ताचे हे सुद्धा पैसे, काका मी फोन केला तुम्हाला का मला पैसे द्या म्हणून, हे पैसे सुद्धा बिना मागता आले सर. आता मी आवाहन काही करायला मागतो. हा. मी आमची निर्भय महाराष्ट्र पार्टीचं जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर 4 दिवस झाले वाटतं, 4 दिवसापूर्वी मी टाकलं होतं तर सर जितेंद्र भावे सर इलेक्शन लढतात तर ते बिना पैशाचे इलेक्शन लढू राहिले आणि बिना पैशाचं काहीच होत नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. आपण साधारण गाडी एक 2 व्हीलर काढायची आणि नाशिकला जाऊन यायचं म्हटलं तरी 100 रुपये लागतात. तर आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे साधारण 300 सदस्य आहे, फाउंडर मेंबर 300च्या आसपासच धरून झालं, 300च्या आसपास आहे फाउंडर मेंबर. ते त्या सर्वांना मी आवाहन केलं होतं आणि त्या टायमाला मी आवाहन केलं होतं की आपल्याला जर कोणी इतर मदत करत नसेल तर आपण फाउंडर मेंबर जर 500 आणि 1000 रुपये जर आपण एकाने टाकले तरी 500 रुपये दिले तरी 1.5 लाख रुपये आपल्याला 300 मेंबरचे होतात. जर 1000 एकाने दिले तर 3 लाख होतात. त्यावेळेस मी ग्रुपवर आवाहन केलं होतं आणि आता मी लाईव्हमध्ये सगळ्या जनतेला आवाहन करल. आणि त्या टायमाला मी ग्रुपवर 500 रुपये पहिले मी टाकून दिले होते आणि त्याच्यानंतर थोडेसे पैसे आले पण होते, बरोबर ना? हां, तेव्हा थोडेसे पैसे आले पण त्याच्यामधून मला वाटतं का 4 का 5 जणांनी टाकलेत असं माझा अंदाज आहे. तरी पण काही सगळ्यांची परिस्थिती नसते अशी. मी गरीब आहे मग म्हणून मी कसं बी उलाढाल करून मी देऊ शकतो, तसे सगळे नाही करू शकत. पण माझी एकच विनंती आहे का गरीब घरातला माणूस खासदारकीला उभा आहे आणि चांगलं काम करणारा माणूस उभा आहे. जर चांगला खासदार जर या नाशिकला भेटला तर आपल्याचं सगळ्यांचं कल्याण होईल. आपले कामं जे आडलेले काम आहे ते मार्गी लागतील. म्हणून मी सर्व जनतेला विनंती करल का जे काही तुमच्या परीने मदत होत असेल ती जितेंद्र भावेला मदत करावी एवढीच विनंती. बघा, हे असं धीर गंभीर असं भावनांनी ओतप्रोत भरलेलं वातावरण राजकारणात तुम्ही अनुभवताय. ही काही आध्यात्मिक चळवळ नाहीये. राजकारणात लोक एवढे भावुक होऊन मदत करतायत तर राजकारणातलं हे अध्यात्म आहे आणि अध्यात्मातलं राजकारण आणि राजकारणातलं अध्यात्म हे सगळ्यांना अनुभवायला येत आहे. माझे सगळे सवंगडी असे काका, 2000 रुपये जरी रोज दिला ना तरी असे माणसं नाही भेटणार. 4000 रुपये रोज जरी दिला तरी असे माणसं नाही भेटणार. पण हे लोक 4-4, 5-5, 10,000 रुपयाचा चहा पिऊन कार्यक्रम करतात. सर या विषयावर मी बोलणार आहे. मी हायवेला टच राहतो, देवलाली पाथर्डी हायवे. इथून कुणाची पण रेल येत असेल तर ती मला माझ्या लक्षात येते. इथं लोक थांबतात. माझं दुकान आहे किराणाचं छोटंसं, चहा पाणी काही खायला लोक घेतात. तर एक दिवशी एक रेली आली, त्या रेलीला पाण्याने लोक एकदम ताणलेले होते. पाणी माझ्याकडे मागितलं, पाण्याच्या बाटल्या आहे का म्हणून, आहे ना, दिल्या पाणी. तर मी विचारलं कुणाचा प्रचार चालू आहे, तर म्हणून माहिती नाही. दुसरा आला त्यांना, भाऊ कुणाचा प्रचार आहे म्हणून माहिती नाही. अरे म्हणलो माहिती नाहीये तर तुम्ही प्रचारामध्ये कसे म्हणून फसलो काका म्हणा. म्हणजे हे पैसे देऊन आणणारे लोक होते, ज्यांना रोजाने आणले त्यांना 4 तास सांगून आणि त्यांचे 10 तास तिथं बुडालेले गाडीमध्ये एकदा बसले म्हणजे त्यांना
पुढे रस्त्यामध्ये उतरता येत नाही. तसे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते हे रोजाने आणलेले नाही, हे सो खुशीने आलेले आणि सगळे आपल्या मनाने येणारे लोक आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. खूप धमाल आहे. बघा, ही सशाची आणि कासवाची शर्यत आहे. कासव पक्क जिद्दी आहे बरं. हा, ते थांबलेले आता दिनकर काकाच्या घरात. हळूहळू हळूहळू चाललं काठे गल्लीला. आता वंदे मातरम.